जय शिवराय मित्रांनो, तर तुम्ही विचार करत असाल की ही आज बसमधनं कुठे चालली आहे. तर मी चालली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवर म्हणजेच किल्ले शिवनेरीवर. सकाळी 6:30 वाजता आम्ही निघालो आणि 9 वाजता आम्ही इथे आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. आधी समजलंच नाही की कुठे आहोत. नंतर हा बोर्ड वाचल्यानंतर समजला की आम्ही नाणे घाटाच्या प्रवेशद्वारावर आहोत. नाश्ता करून झाल्यानंतर लगेचच आम्ही प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, मी आज पहिल्यांदाच शिवनेरी किल्ल्यावर चालली आहे. मी खूप एक्सायटेड झाली आहे कारण शिवनेरी किल्ला ही माझी ड्रीम प्लेस होती. मला खूप दिवसांपासून शिवनेरी किल्ल्यावर जायचं होतं आणि आज मी चालली आहे. या गोष्टीवर मला विश्वास बसत नाही आहे. दुपारी 1 वाजता आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलो. शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे. या किल्ल्याला 4ही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आहे व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंखराच्या पिंडीसारखा आहे. तर तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर कसे जाल? जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यावर 8 ते 9 किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास मुंबईपासून 1 दिवस लागतो किंवा पुणेमधून नारायणगाव पर्यंत साधारण 75 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक मार्ग व त्यानंतर नारायणगाव जुन्नर मार्गे 15 किलोमीटर. जय शिवराय मित्रांनो, तर आज मी आली आहे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीवर म्हणजेच जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिवनेरी किल्ला कसा आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया. काही पायऱ्या चढल्यानंतरच आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागतो. तो तुम्ही बघू शकता. या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा आणि इथे आपल्याला महादरवाजाबद्दल इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. महादरवाजा हा किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा आहे आणि हा दरवाजा पेशव्यांच्या काळातला आहे. वेळेला मावळे सगळीकडे पहारा देत असतो. म्हणजे इकडनं या एका जागी उभं राहून पूर्ण जुन्नर शहर दिसते आपल्याला. तर आहे शिवनेरी किल्ल्याचा एक बुरुज आणि हे जे तुम्हाला इथे जे खड्डे दिसत आहेत तिथे पहिलेच्या काळात तोफांचं तोंड ठेवून तोफाने हल्ला केला जात असे. कधी अचानक शत्रूने गडावर हल्ला केला तर या ठिकाणाहून शत्रूवर तोफाने हल्ला करायचे. पूर्वीच्या काळात नाणेघाट हा व्यापारासाठी उत्तम मार्ग होता. त्यामुळेच या ठिकाणी शिवनेरी किल्ला बांधला असावा. शिवनेरी किल्ला हा समुद्र सपाटीपासून 3500 मीटर उंच आहे. गडावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे साखळी मार्ग आणि दुसरा आहे पायवाट. पायवाटेने आपल्याला 7 दरवाजे पार करावे लागतात. तर आता आपण पहिला दरवाजा पार केल्यानंतर दुसऱ्या दरवाज्यावर पोहोचलो. तर हा आहे गडाचा दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा आणि हा दरवाजा बहामनींच्या काळातला आहे. शिवनेरी किल्ला हा यादवांनी बांधलेला होता आणि हा किल्ला यादवांच्या काळापासून आजपर्यंत अत्यंत सुस्थितीत आहे.
आणि दरवाजाच्या जवळच इथे गणेश दरवाजाबद्दल माहिती दिलेली आहे. जेव्हा माँसाहेब जिजाऊ गरोदर होत्या तेव्हा शहाजी राजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि 1629 रोजी एका रात्रीत माँसाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर आल्या. गडाचा दुसरा दरवाजा पार केला की आपल्याला लागतो हा तिसरा दरवाजा. या दरवाजाचं नाव आहे परवानगी दरवाजा. पूर्वीच्या काळात गडावर जाण्यासाठी इकडनं परवानगी मिळत असे, म्हणून याला कदाचित परवानगी दरवाजा असं नाव दिलं असावं. आज हा आपल्याला थोडासा पडक्या अवस्थेत दिसत आहे, पण आपण थोडं इमॅजिन करू शकतो की तेव्हाच्या काळात हा दरवाजा कसा असेल. गणेश दरवाजा आणि परवानगी दरवाजा हे बहामनींनीच बांधलेले दरवाजे आहेत. तर तिसरा दरवाजा पार केल्यानंतर लगेचच आपल्याला चौथा दरवाजा लागतो. हा आहे पीरचा दरवाजा आणि इथे देखील आपल्याला त्या दरवाजाबद्दल माहिती दिलेली आहे. या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत. कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाया बाजूस फुलांचे अलंकरण आहे. दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानयुक्त कक्ष आहेत. बाहेरून समतल दिसणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात. तर बघू शकता की 300-400 वर्षांनंतर देखील आज या दरवाजे किती सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तेव्हाच्या काळाचं कन्स्ट्रक्शन देखील तुम्ही बघू शकता. इथे खूप गार हवा येते आणि बाहेर ऊन आहे, म्हणजे विचार करा कसं कन्स्ट्रक्शन असेल ते. शिवनेरी किल्ला हा यादवांनी बांधलेला होता. 1170 ते 1308 मध्ये यादवांचे वर्चस्व होते. 1443 मध्ये हा किल्ला मलिक वंशाने यादवांना हरवल्यानंतर स्वतःच्या ताब्यात घेतला. नंतर हा किल्ला बहामनींच्या ताब्यात देण्यात आला आणि त्यानंतर 1600च्या काळात हा किल्ला अहमदनगरच्या म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगरच्या सुलतानांना देण्यात आला. त्यानंतर हा किल्ला अहमदनगरच्या सुलतानांनी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांना भेट म्हणून दिला. तिसरा दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला 2 दिशेला पायऱ्या दिसतात. एक ज्या व्यवस्थित आहेत आणि दुसऱ्या या झिजलेल्या अवस्थेतील पायऱ्या आहेत. काही लोक इथून जातात तर काही इथून. तर चला आपण चांगल्या पायवाटेने जाऊया. व्यवस्थित असलेल्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात आणि जसं जसं आपण वर जात होतो तसं आपल्याला पूर्ण जुन्नर शहर खूप छान दिसत होतं. तर इथे काही शिवभक्त शिवाजी महाराजांची घोषणा करत होते. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला काही वेळातच गडाचा 5वा दरवाजा पाहायला मिळतो. हत्ती दरवाजा हा यादवांनी बांधलेला आहे. तर ह्या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा. बाकीच्या 4 दरवाजापेक्षा हा 5वा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा हा खूप उंच आहे. आपण या दरवाजातून आता आत जाऊया. इथे बघा मावळ्यांना राहण्यासाठी जागा आहे. तुम्ही बघू शकता की गडावर किती स्वच्छता आहे आणि स्वच्छता राखण्यासाठी जागोजागी बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत. 5वा दरवाजा पार केल्यानंतर थोडं चालत पुढे आल्यावर आपल्याला 2 पायवाट दिसतात. जर आपण पायऱ्यांनी वर गेलो तर आपल्याला 6वा दरवाजा लागतो आणि इकडे गेलो तर इथे आहे शिवाई देवीचं मंदिर. तर सर्वात आधी आपण शिवाई देवीचं मंदिर बघूया. चला तर मग. गडावर सार्वजनिक वॉशरूम देखील बांधण्यात आलेले आहेत. शिवाई देवीच्या मंदिराकडे जात असताना तिथे आपल्याला एक दरवाजा लागतो जो पेशव्यांनी बांधलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा माणसांनी झाडांना देखील सोडलेलं नाहीये. तिथे देखील आपली साईन मारूनच गेलेत. सर्वांना माझी विनंती आहे, जर तुम्ही कुठच्याही पर्यटन ठिकाणी गेलात तर तिथे कचरा करू नका आणि कुठेही आपल्या साईन्स मारत बसू नका. कारण जर आपण निसर्गाला जपलं तर निसर्ग आपल्याला जपेल. आणि गडावर आल्यानंतर अशी फालतूगिरी नक्कीच करू नका.
कारण आपल्या मावळ्यांनी गड जिंकण्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं। तर हा आहे शिवाई देवीच्या मंदिराकडे जात असताना लागणारा पेशव्यांनी बांधलेला दरवाजा। या दरवाजाला आपण अत्यंत यंग दरवाजा म्हणू शकतो, कारण हा पेशव्यांनी बांधलेला आहे। तर मित्रांनो, शिवाई देवीच्या मंदिराला मराठ्यांच्या इतिहासात खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण जेव्हा मासाहेब जिजाऊ गरोदर होत्या तेव्हा त्या ह्याच मंदिरात आल्या होत्या आणि त्यांनी शिवाई देवीला साकडं घातलं होतं की जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचं नाव तुझ्या नावाने ठेवेन। आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्याच शिवनेरीवर जन्म झाला आणि जिजाऊंनी त्यांचं नाव शिवाई देवीवरनं शिवाजी असं ठेवलं। तर चला आपण बघूया की जिथे मासाहेब जिजाऊंनी साकडं घातलं होतं ते मंदिरातून कसं आहे। जर तुम्हाला देखील पाहायचं आहे तर लगेचच या व्हिडिओला लाईक करा। तर हे बघा, संध्याकाळच्या वेळेला दिवा ठेवण्यासाठी ही जागा आहे। या छोट्याशा दरवाजातून आत आल्यावर आपल्याला समोरच शिवाई देवीची मूर्ती पाहायला मिळते, पण इथे व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे। इथेच जिजाऊंनी देवीला साकडं घातलं होतं। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र। देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा पायरीने वर चढत जात आहोत। शिवनेरी गडावरील सर्वात खतरनाक ठिकाण म्हणजे महादेव कोळी चौथरा किंवा कोळी चौथरा। कोळी चौथरा हा असा एक चौथरा आहे जिथे 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणाऱ्या 1500 महादेव कोळी समाजातील वीरांचा शिरछेद केला होता। हा चौथरा त्या 1500 वीरांच्या बलिदानाचं प्रतीक आहे। शिवनेरी किल्ला चढण्यासाठी थोडा कठीण आहे आणि हा किल्ला एका दिवसातच पाहता येत नाही, म्हणून थोडं सकाळी लवकर निघा। तर हा आहे गडाचा 6वा दरवाजा, मेणा दरवाजा। हा दरवाजा निजामांनी बांधलेला आहे। मेणा दरवाजा रचनात्मक दृष्ट्या कपारीतील बांधलेल्या या द्वाराला 2 समांतर भिंती आणि बुरुज आहेत। बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान कक्ष आहे। हा मेणा दरवाजा देखील निजामांनी बांधलेला होता। हा मेणा दरवाजा निजामांच्या काळातला आहे। ह्याच्यावर पुढे बघा, किती टोकदार आहे। 6वा दरवाजा पार केल्यानंतर थोड्या पायऱ्या चढल्या की समोर आपल्याला गडाचा शेवटचा आणि 7वा दरवाजा पाहायला मिळतो, कुलूप दरवाजा। हा दरवाजा देखील निजामांच्या काळातला आहे। कुलूप दरवाजा हा किल्ल्याचा 7वा आणि अंतिम दरवाजा असून तो दहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे। ही तटबंदी प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडे वळत जाऊन नैसर्गिक कड्याला जाऊन मिळते। 5वा दरवाजा पार केल्यानंतर 5च मिनिटात आपल्याला अंबरखाना पाहायला मिळतो। आज आपल्याला हा अंबरखाना थोडासा पडक्या अवस्थेत दिसत आहे। अंबरखाना हा धान्य कोठार देखील म्हणून ओळखला जातो। धान्य कोठार हे धान्य ठेवण्यासाठी पूर्वीच्या काळी वापरले जात होते। अंबरखाना किंवा धान्य कोठार म्हणून ओळखली जाणारी ही वस्तू 16व्या शतकात बांधली असावी। आयताकृती इमारतीमध्ये 3 भागात 7 उपविभाग 32 अंबरखाना कसा आहे ते बघूया। आधारलेला घुमटाकार छत आहे। अंबरखाना हा एखाद्या फ्लॅटपेक्षा देखील खूप मोठा आहे, कारण या संपूर्ण जागेत पूर्वीच्या काळात धान्य ठेवले जात होते आणि हेच धान्य गडावरील मावळ्यांना जेवण करण्यासाठी वापरले जात होते। तर आता आपण अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी चाललोय, जे ठिकाण पाहण्यासाठी आपण खूप दिवसांपासून उत्सुक होतो। आता आपण चाललोय महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाकडे। या ठिकाणी मासाहेब जिजाऊ आणि बाळ शिवाजी राजे यांचा पुतळा आहे आणि या ठिकाणाच्या समोरच आपल्याला मस्जिद पाहायला मिळतं आणि मस्जिदच्या समोरच
छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे। चला तर मग लवकरात लवकर तिथे आपण जाऊया आणि पाहूया की महाराजांचं जन्मस्थान कसं आहे। इतक्या दिवसाची, इतक्या वेळाची प्रतीक्षा आज पूर्ण होणार आहे। महाराजांच्या जन्मस्थानाच्या समोरच हे काही बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं, जे आज पडक्या अवस्थेत आहे, म्हणून आपल्याला हे समजत नाहीये की नक्की ते काय होतं। माझ्या अंदाजाप्रमाणे मला हा राजवाडा वाटतोय, कारण इथे एक बाथरूम सारखं स्ट्रक्चर आहे। जेव्हा मी आत गेले तेव्हा तिथे समोरच पाण्याचं टाकं पाहायला मिळालं आणि असा अंदाज लावला की इकडनं पाणी काढून कदाचित आंघोळ करत असावेत। बाथरूमच्या समोरच मला काहीतरी असं पाहायला मिळालं की मला समजलंच नाही की हे काय आहे नक्की। जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हेच ते ठिकाण जिथे 5 प्रस्थापित शहांना उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला होता। इथेच माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला होता। महाराजांच्या जन्मस्थानाच्या समोरच एक पाण्याचं टाकं आहे। महाराजांच्या जन्मस्थानाच्या समोरच आपल्याला बदामी तलाव पाहायला मिळतं। या तलावाला बदामी तलाव यासाठी म्हटलं असावं कारण याचा आकार बदामासारखा आहे। आणि शिवनेरीवर आल्यानंतर महाराजांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय। खूप पाऊस पडायला सुरुवात होतीये। मित्रांनो, महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धन्यवाद।